अर्जुन म्हणतात, प्रभू, माझं मन गोंधळलेलं आहे. मी माझ्याच बांधवांवर शस्त्र कसं उगारू? भगवान श्रीकृष्ण स्मितपणे हसतात आणि म्हणतात, हे अर्जुना, हे युद्ध फक्त रणांगणावरच नाही, तर ते तुझ्या मनातही सुरू आहे. भीती आणि कर्तव्य यांच्या संघर्षात. ज्याने स्वतःच्या शंका जिंकल्या त्याने संपूर्ण जग जिंकलं. अर्जुन म्हणतात, पण प्रभू, इतक्या गोंधळात शांत कसं राहायचं? भगवान श्रीकृष्ण हसत म्हणतात, जेव्हा तू फळाची आसक्ती सोडशील तेव्हा प्रत्येक कृती शांततेत परिवर्तित होईल. भगवान कृष्ण म्हणतात, हे फूल बघ अर्जुना, ते चिखलात उमलतं, पण त्याला चिखल स्पर्शही करू शकत नाही. पण जगाला तुझ्यात प्रवेश करून देऊ नकोस. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, प्रत्येक कृती जर प्रेमाने केली तर तीच उपासना ठरते. राजसत्ता चालवणं असो किंवा पाणी देणं, सर्व काही भक्तीचं रूप घेऊ शकतं. प्रत्येक कृती ही उपासनाच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लक्षात ठेव अर्जुना, तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. शाश्वत, अजिंक्य, विजय आणि पराभवाच्या पलीकडचा. भगवान कृष्ण म्हणतात, साक्षी हो, चिंता नाही. गीता ही फक्त अर्जुनासाठी नव्हती, ती प्रत्येक गोंधळलेल्या मनासाठी आहे. जीवनाच्या रणांगणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द अजूनही मार्ग दाखवतात.